मी सावनेर शहर भाजपा उपाध्यक्ष नाव शालिक सदाशिव मोहतुरे। सर, आपण प्रभाग 5 मधून यावेळी भाजपातर्फे निवडणुकीची दावेदारी करून राहिले, काय एजेंडा आपला राहील जनतेसमोर जाण्यासाठी? जनतेसमोर जाण्यासाठी लोकांचे गोरगरिबाचे चांगले कामं, लोकांचे जे वृद्ध पेन्शन आहे त्यांचे भरपूर कामं केले आणि गोरगरिबांना मी हमेशा तहसीलचे कोणतेही काम राहत त्याच्याबद्दल मी हर लोकांना मी मदत करते। म्हणून माझ्या वार्ड नंबर प्रभाग 5 मध्ये माझे लोक माझे खूप चाहते आहेत। जसं जनतेसमोर आपण गांधीचे जे सांगितलं आपण त्याप्रमाणे आपण सामोर जाणार आहात। काय वाटते किती जनसंख्या आहे आपल्या प्रभागाची आणि आपण जर उमेदवार राहिले आणि आपण निवडणूक लढून आले, आपण निवडणूक जिंकली, तर आपण लोकांसाठी कोणते कोणते कामं करणार आहेत आणि काय करणार आहेत? माझ्या प्रभागामध्ये जे काही लोकांची काही जे समस्या आहे, रोड नाली, जे लोकांना पिण्याचे पाणी शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, आपल्या सावनेर शहरामध्ये लोकांच्या दवाखान्यामध्ये जे काही चांगली सोय झाली पाहिजे, जे बी काही गोरगरिबाचे काम आहे मी त्यांच्यासाठी अतिशय मन लावून काम करेन। जनतेचं म्हणणं आहे की घर टॅक्स हा खूप मोठ्या प्रमाणे सावनेरमध्ये येतो, तर त्या घर टॅक्स कमी करण्यासाठी त्यांना म्हणजे त्यांची बचत करण्यासाठी आपलं सामोर काय पाऊल राहील? जे लोकांचे जे वाढलंय सर, ते आता त्याच्याबद्दल तर मी आमचे जे आता आमदार साहेब आहे ते समोर चालून कमी करायची कोशिश करेल। जनतेला, आपल्या प्रभागाच्या जनतेला आपलं काय एक आव्हान राहील आणि काय एक संदेश राहील? या प्रभागाच्या जनतेला मी हे संदेश देईन का लोकांचे हर कोणाचे कामं झालेले पाहिजे, कोणाला कोणतेच कामं घडलेले नाही पाहिजे, तर त्यासाठी मी हमेशा लोकांच्या सोबत मदत करण्यास तयार आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत आपण लाडकी बहिणींना आपण योजनेचा लाभ करून दिला? लाडकी बहीण योजनेला भरपूर ज्यांना जो लाभ भरपूर लोकांना मिळालेला आहे। आता काही लोकांनी काय केलं सर, का एका राशन कार्डवर 2-2, 4-4 नावं टाकले, त्या लोकांचे नावं घडले। कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसर आहे त्यांनी बी फॉर्म भरला, त्यांच्यापाशी कोणापाशी 4 व्हीलर गाडी त्यांना पण भरले। आता तशा लोकांचे जे अपात्र होत आहे अशाच लोकांचे फॉर्म रिजेक्ट होत आहे सर। 60,000 जे महिला आहेत ते महिला आता म्हणत आहेत की त्यांचे नाव कटले, यावेळेस आम्ही निवडणुकीत भाजपाला वोट देऊ, त्यावर काय सांगाल? आता सर कसं आहे, त्यांचं जे आहे त्यांनी जे गलत तरीकेने जे फॉर्म भरलेले आहे त्यांचे नाव कटले म्हणून ते कसे म्हणत आहे? गरीब लोकही आहे, गरीब लोक सर असे आहे का त्यांनी जसं आता गोरगरिबाचं एकच राशन कार्ड आहे एका कुटुंबावर, आणि त्यांनी म्हणजे जसं राशन कार्ड आपलं थोडंसं वेगळं बनवायला पाहिजे त्यावेळेस त्यांनी बनवलं नाही। आता एकाच फॅमिलीचे ज्यामध्ये 5-6 लेडीजचे नाव आहे, तर त्यांचे ते एकाच राशन कार्डामध्ये त्याचे नाव कटले सर। म्हणजे एका किंवा 2 व्यक्तीला योजना ही मिळत होती, तर त्या योजनेमध्ये लोकांना 5-5, 4-4 लोकांना असा लाभ घेतलेला आहे। आयुष्मान भारत, आयुष्मान कार्ड बनलेलं आहे ज्या लोकांना, आता ज्या लोकांना जे आयुष्यमान कार्ड आहे सर, ते आता आमच्या आशिष देशमुख साहेब लता मंगेशकर मध्ये आहे, तिथे आता आमच्या आमदार साहेबांनी खूप काही व्यवस्था केली आहे। आता स्वतःची गाडी लावलेली आहे, इथून हर गावावरून गाडी जाते, ज्या योजनेत लोक बसते त्यांना ते फायदा देत आहे सर।